हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। मराठा आरक्षणासह राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती। भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते। पुण्यामधून शहांचा हल्लाबोल तर पवार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण जात असल्याची देखील टीका। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टे डझन शहांसोबत गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावे। पवारांवरील आरोपानंतर सुप्रिया सुळेंसह जयंत पाटलांचं शहांना प्रत्युत्तर। सत्तेत अनेक वर्षांपासून असणाऱ्यांनी आरोप करताना स्वतःकडे पाहावं। सरकारच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार नाही, छाती ठोकपणे सांगतो। मुख्यमंत्री शिंदेंचं महाविकास आघाडीला प्रत्युत्तर। शहांनी काय टीका केली माहिती नाही, ऐकून प्रतिक्रिया देईन। अजितदादांचा अमित शहांनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। ध्येय गाठण्यासाठी तह तर कधी सलगी करावी लागते। मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र सोबत राहावा, यासाठी हे परिवर्तन। अजित पवारांसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामण खोसकर यांच्यावर क्रॉस वोटिंगचा आरोप। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत वाद। शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी पुन्हा 2 दिवस पोलीस कोठडी। सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितली कोठडी। मुसळधार पावसामुळे रायगड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार। सांगली कोल्हापूर जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, तर मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचा भागही खचला। अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जो बायडन यांची माघार। कमला हॅरिस राष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार। जो बायडन यांचं उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना समर्थन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।